मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आहे आपल्याकडे अक्षदांचा कार्यक्रम, हळद फोडायची आहे. असे 2-3 कार्यक्रम आहेत. तर चला आपण जाऊया आईकडे आणि बघूया, चला तयारी करूया आजच्या प्रोग्रामची आणि बघूया आजचा ब्लॉग कसा होतो ते. सकाळीच फुलं आणले होते आणि आपण त्याच्या पाकळ्या करत आहोत, कारण आपल्याला डेकोरेशन करायचं आहे बांगड्यांचं, अक्षदांचं. त्यामुळे सगळे आलेले आहेत. मामी आली आहेत, निलांबरी आहे, रुपाली, सगळे आता पाहुणे आलेले आहेत लग्नासाठी. तर आता आपण नाश्ता करून घेऊया. आपल्या इथेच शिवप्रसाद म्हणून एक हॉटेल आहे, तिथे सँडविच खूप छान मिळते. तर पप्पाने ते सँडविच आणले, तर आपण पहिले नाश्ता करून अशा या डेकोरेशनसाठी छोट्या छोट्या वस्तू आणल्या आपण. तुळस आणली आहे, जातं आणलं आहे, पाटावर घंटा आणलेला आहे. खूप छान वाटतं अशा छोट्या छोट्या वस्तू बघायला. हे अशी छान आम्ही अक्षदांची इथं तयारी केली आहे. आणि इकडे या साईडला रासपूजन केलेलं आहे. असं आई पप्पांनी औक्षण केलं, वेलकम केलं सगळ्यांचं. आणि मग रासपूजनाची आपण सुरुवात केली. रासपूजनाला आम्ही सगळ्या बहिणींनी पैठणी नेसली होती. दीपाली जात वगैरे येतात, तू पुढे जाम जरा. अगं मग पूर्ण बसत नव्हतं. दे मयूर धर हे घे. दिल ना तो आपल्याला. हे लग्नपूर्ती देशील ना आम्हाला मोबाईल. नाही होते ना, होते जा निलांबरी, तू पुढे जा ना. जा जा तू जा ना. जा ना, जा ना, जा ना तू जा. जा ना वैष्णवी तू पण. अगं आपल्या 5 झाल्या ना, आई पण येत ना तिथे. नाही तुम्ही आई
आता आपण हळद फोडूया. सगळे आपण कार्यक्रम आज 16 तारखेला ठेवलेले आहे, कारण मग सगळ्या बहिणी आलेल्या आहेत. तर बांगड्यांचा, हळदीचा, रासपूजनाचा आणि पुऱ्यांचा असा 4ही कार्यक्रम आपण आज एकाच दिवशी करत आहोत. छोटे घालते छोटे घातले दगड तुटल. हॅलो गुगल. फोटो पण घ्या. आता आमची हळद फोडून झालेली आहे. आता काकू, मम्मी, आमच्या आई, आत्या वगैरे हे सगळे हळद फोडत आहेत आणि आईच्या मैत्रिणी आहेत या सगळ्या.